हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अळूचं फतफतं. त्यासाठी लागणारं साहित्य: आपण ओलं खोबरं घेतलं आहे, आलं, लसूण, हिरवी मिरची याचं वाटण तयार करून घेणार आहोत. मी शेंगदाणे भिजत घातले आहेत आणि अळू स्वच्छ धुवून घेतला आहे. ह्या बघा, ह्या सर्व भाज्या आपण घालणार आहोत. मी त्यामध्ये लाल भोपळा, दुधी आणि पडवळही घालणार आहे. आता आपण भाजी शिजत ठेवूया. मी आता कुकर घेतला आहे, त्यामध्ये आपण सर्व भाज्या शिजवणार आहोत. 3 ते 4 शिट्या काढून घेणार आहोत. त्यामध्ये मी हळद, मीठ, चिंच, गूळ हे सर्व घालून पाणी घालून शिजवून घेणार आहे. ह्या बघा, भाज्या आपल्या शिजल्या आहेत. आपण कुकरला भाज्या शिजवून घेतल्या. आपण फोडणी घालूया. कढईमध्ये तेल, हिंग, कांदा असं फोडणीला घातला. जे हिरवं वाटण केलं ते आपण घातलं आहे. आता आपण जी भाजी शिजवली ती आपण ह्यावर घालून घेऊया. हे पहा, या पद्धतीने आपण ढवळून घेत आहोत. अशा प्रकारे आपण भाजी मिक्स करून घेत आहे. अशा पद्धतीने ही भाजी करून बघा, खूप स्वादिष्ट होते आणि चविष्टही, खायलाही छान लागते. आता आपण उकळी काढणार आहोत. हे बघा, भाजीला मस्त उकळी येत आहे. ह्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा, खूप छान होते. ही जरा वेगळी पद्धत आहे, पण नक्की ह्या पद्धतीने भाजी करा. हे बघा, हे आपलं भाजी तयार आहे. अशा प्रकारे भाजी केल्यास लहान मुलांपासून ही भाजी सर्वही खातात. खायलाही पौष्टिक, चविष्ट. बाय.